रोज घरातील प्रत्येकाची काळजी घेणारी स्त्री स्वतःच्या आरोग्याकडे किती वेळा दुर्लक्ष करते याचा आपण कधी मनापासून विचार केलाय का? सकाळपासून रात्रीपर्यंत न थांबता घर सांभाळणं, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणं आणि स्वतःच्या छोट्या छोट्या त्रासांना थोडा थकवा आहे, ठीक आहे म्हणून दुर्लक्ष करणं, हे किती सहज करते ना ती. नंतर बघते, मला वेळ नाही, मी ठीक आहे, ही वाक्य ती रोज स्वतःला आणि इतरांनाही सांगत असते. पण या सगळ्या शांत सहनशीलतेमागे तिचं शरीर हळूहळू थकत जातं आणि कळतही नाही कधी हा थकवा मोठ्या आरोग्य समस्येत बदलतो. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिनानिमित्त आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि हृदयाला भिडणाऱ्या विषयावर बोलणार आहोत आणि त्यासोबतच पाहणार आहोत निरोगी राहण्यासाठी महिलांसाठी खास 5 टिप्स. महिलांचं शरीर खूप मजबूत असतं, पण त्याचबरोबर त्यावर हॉर्मोनल चेंजेस, स्ट्रेस, घरकाम, कामाचा ताण, प्रेग्नन्सी आणि लाईफस्टाईल या सगळ्याचा मोठा परिणाम होतो. भारतात अनेक महिला ॲनिमिया, थकवा, हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्यांशी शांतपणे झुंज देतात. दुर्दैवाने बऱ्याच वेळा त्या डॉक्टरांकडे तेव्हाच जातात जेव्हा समस्या गंभीर होते. पण खरं आरोग्य म्हणजे उपचार नाही तर प्रतिबंध आहे. आज आपण तेच समजून घेणार आहोत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे संतुलित आहार. तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, फळं, प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की डाळ, दूध, अंडी आणि कडधान्य यांचा समावेश असणं खूप गरजेचं आहे. विशेषतः महिलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी खूप कॉमन आहे, ज्यामुळे थकवा आणि कमजोरी जाणवते. त्यामुळे योग्य आहार घेणं ही औषधांपेक्षाही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे रोज थोडा व्यायाम करणं. व्यायाम म्हणजे फक्त जिमला जाणं नाही. रोज 20 ते 30 मिनिटं चालणं, योगा करणं, स्ट्रेचिंग करणं किंवा डान्स करणं हे देखील शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे शरीर ॲक्टिव्ह राहतं, स्ट्रेस कमी होतो आणि हॉर्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते. खरं तर सतत बसून राहणं हे आपल्या शरीरासाठी सायलेंट डेंजर आहे. त्यामुळे हालचाल करणं खूप गरजेचं आहे. तिसरी टिप आहे मानसिक आरोग्याची काळजी घेणं. महिला अनेकदा घर, काम आणि जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला विसरून जातात. पण मनाचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसणं, मेडिटेशन करणं, म्युझिक ऐकणं किंवा कोणाशी तरी मनमोकळं बोलणं यामुळे मानसिक ताण कमी होतो. लक्षात ठेवा, जी स्त्री स्वतःची काळजी घेते तीच खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग असते. चौथी टिप म्हणजे नियमित आरोग्य तपासणी. अनेक महिला आजार गंभीर झाल्यावरच डॉक्टरांकडे जातात, जे चुकीचं आहे. ब्लड प्रेशर, शुगर टेस्ट, ब्लड टेस्ट आणि गायनेकोलॉजिकल चेकअप वेळच्या वेळी करणं खूप गरजेचं आहे. कारण लवकर डायग्नोसिस झाल्यास उपचार सोपे होतात आणि मोठे धोके टाळता येतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याला कधीही इग्नोर करू नका. 5वी आणि शेवटची टिप म्हणजे पुरेशी झोप. झोप ही फक्त आराम नाही तर शरीराची गरज आहे. रोज किमान 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. झोप कमी झाली तर शरीरावर थकवा, मूड स्विंग्स, वेट गेन आणि हॉर्मोन इम्बॅलन्स यासारखे परिणाम दिसून येतात. म्हणूनच योग्य झोप ही निरोगी आयुष्याचा खूप मोठा भाग आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्याची काळजी, वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि पुरेशी झोप हे 5 छोटे पण अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जर प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्यात पाळले तर तिचं आयुष्य खरंच अधिक निरोगी, संतुलित आणि आनंदी होऊ शकतं. कारण आरोग्य म्हणजे फक्त शरीर नव्हे तर मन, ऊर्जा आणि जगण्याची ताकद या सगळ्यांचं एकत्रीकरण होय. आणि जेव्हा स्त्री स्वतःला निरोगी ठेवते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी आधार बनते. खरं तर एक निरोगी स्त्री म्हणजे घराचं हसतं खेळतं मन आणि कुटुंबाची खरी शक्ती असते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडे निरोगी राहण्याची आणखी एखादी खास टिप असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या